नमस्कार लाडक्या बहिणींनो. आज तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारकडून नुकताच एक नवीन निर्णय घेण्यात आला असून आजपासून लाडकी बहीण योजना अंतर्गत पैशांचे वितरण प्रत्यक्षात सुरू झाले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि कोणाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे याची पूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत. सरकारने जाहीर केलेल्या नव्या अपडेटनुसार सध्या सुमारे 70 जिल्ह्यांमध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या यादीतील जिल्ह्यांमध्ये आजपासून बँक खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. 2 महिन्यांच्या एकत्रित हप्त्यांमुळे 3,000 रुपयांची रक्कम खात्यावर जमा होणार आहे आणि ज्यांचा मागील महिना प्रलंबित असेल त्यांना जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय 2400 रुपयांच्या बोनसबाबतही मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा बोनस नेमका कोणाला मिळणार आणि कोणत्या पद्धतीने जमा होणार याविषयीचा नवीन खुलासा समोर आलेला आहे. ज्या बहिणी उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना 3 गॅस सिलेंडरची सबसिडी म्हणून 800 रुपयांचे 3 हप्ते मिळणार आहेत. ही सबसिडी थेट खात्यावर जमा केली जाणार आहे, त्यामुळे एकूण 2400 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. सरकारने या संदर्भात संबंधित विभागांना आणि बँकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरसोबत एकत्रित देण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे निवडणूक प्रक्रिया. निवडणुकीदरम्यान 2 हप्त्यांमध्ये विलंब होऊ नये म्हणून दोन्ही हप्ते एकाच वेळी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या बहिणी दोन्ही हप्त्यांच्या प्रतीक्षेत होत्या त्यांना आता थेट रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. काही बहिणींना मागील हप्ता न मिळाल्यामुळे त्यांच्याकडे एकूण रक्कम जास्त जमा होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेबाबत निर्णय घेण्यासाठी आज दुपारी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत 2 प्रमुख बाबींवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पहिला निर्णय म्हणजे हप्ते तत्काळ वितरित करणे आणि दुसरा निर्णय बोनस रकमेच्या अंमलबजावणीचा होता. या दोन्ही निर्णयांनंतर आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात त्वरित पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. रक्कम वितरणासाठी 3 टप्प्यांमध्ये काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांतील महिलांना पैसे मिळू लागले आहेत. दुसऱ्या टप्प्यात उद्यापासून इतर जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होईल आणि तिसऱ्या टप्प्यानंतर संपूर्ण राज्यात निधी वितरण पूर्ण होणार आहे. पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे या परिसरात आजपासून हप्ते जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. उद्यापासून छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे. यात जळगाव, बुलढाणा, परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांचा समावेश आहे. धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही उद्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर नागपूर विभागातील जिल्हे म्हणजे नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथे वितरण होईल. यासाठी विशेषतः 3ही सरकारी बँकांकडून सर्वात आधी पैसे पाठवले जाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकांच्या खातेदारांना सर्वात आधी रक्कम मिळणार आहे. आजपासून दुपारनंतर किंवा संध्याकाळपासून अनेक लाभार्थी महिलांना तुमचे पैसे जमा झालेत असा मेसेज मिळू शकतो. जर मागील महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला नसेल तर ते देखील लवकरच सोडण्यात येणार आहे. काही महिलांना 3ही प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता देखील आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. सरकारकडून यासंबंधी वेळोवेळी अपडेट देण्यात येत आहेत आणि नवी यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्हाला पैसे मिळाले असतील तर आनंदाचीच गोष्ट आहे आणि मिळाले नसतील तर लवकरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल. असेच आणखी अपडेट्स आम्हाला सतत मिळत राहतील. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.